भारतीय नाईकमध्ये आपलं स्वागत आहे। बारामतीमध्ये सध्या गुटखा विक्रेत्याने आपल्या 2 नंबर धंद्याची पद्धत बदलल्याचे निदर्शनास येत आहे। गुटखा विक्रेत्यांनी एक अदृश्य संघटना निर्माण केली असून या संघटनेचे सुसंघटित जाळे अख्ख्या बारामतीमध्ये पसरले असल्याचे आमच्या पत्रकारांच्या निदर्शनास आले। हा बेकायदेशीर व्यवहार छोट्या मोठ्या किराणा दुकानातून चालू असल्याचे आमच्या पत्रकारांच्या निदर्शनास आले। अन्न औषध प्रशासन व इतर प्रशासनाशी समन्वय निर्माण करण्यासाठी एक प्रतिनिधीची नियुक्ती केली असून त्या प्रतिनिधीमार्फत सर्वांशी व्यक्तिशः भेट, वस्तू संबंध व आर्थिक संबंध पिळ्या तोळ्याशी संबंधित ठेवले जातात। हा गुटख्याचा बेकायदेशीर धंदा अगदी दाट लोकवस्तीमध्ये चालू आहे। मारुती मंदिर शेजारी कदम चौकात भर रस्त्यावर गुटखा विक्री चालू आहे, तर गुणवडी रोड, शिवाजी चौक येथे मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर गुटखा विक्री चालू आहे। गुटखा विक्री चालू असल्याचे आमच्या पत्रकारांच्या निदर्शनास आले। छोट्या मोठ्या पानटपरी दुकानात गुटखा विक्रीसाठी येथूनच माल पाठवला जात असल्याचे समजते। यापूर्वी पान मसाला मोठमोठ्या गोडाऊन मधून विक्री होत असे। आता गुटख्याची विक्री एजन्सीने छोट्या मोठ्या दुकानदाराला दिली असून या छोट्या मोठ्या दुकानात गुटखा विक्री केली जाते। सध्या आमच्या वार्ताहरांकडे एक व्हिडिओ प्राप्त झालेला आहे गुटखा विक्री करताना आणि खरेदी करताना। तो आपल्या चॅनलवर तुम्हाला दिसेलच। भारतीय नाईकसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट सुशील कांबळेसह मी आशिष भोसले, धन्यवाद।